हॅलो फ्रेंड, आपण आज फ्रेश छान ताजे ताजे टोमॅटो घेतले आहे. यापासून काय करणार आहोत याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, तरीही मी सांगते. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं टोमॅटो सूप करणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे. आता चिरून आपण यातलं बी काढून घेऊयात. टोमॅटोच्या आतलं बी काढलं म्हणजे त्याचा आंबटपणा जरा कमी होतो, म्हणून टोमॅटोच्या आतमधलं सगळं बी काढून टाकायचं आहे. असं सगळ्या टोमॅटोमधल्या बिया काढून आणि व्यवस्थित चिरून घेतले आपण टोमॅटो. आता हे कढईत थोडं तूप टाकून फ्राय करून घेऊयात. आपण कढईत तूप टाकलं आहे आणि त्यातच थोडंशा 2-3 लसूण पाकळ्या टाकणार आहोत आपण. आणि टोमॅटो टाकणार आहोत. हे व्यवस्थित 5-10 मिनटं परतून आणि शिजवून घेणार आहोत आपण टोमॅटो. आता टोमॅटो छान परततो आहे आणि यातच थोडंसं आपण बीट टाकून घेऊया, की जेणेकरून टोमॅटो सूपचा कलर छान लाल येईल. कलर टाकण्याऐवजी बीट टाकलेलं कधी छान. यामुळे टोमॅटोचा सूपचा कलर खूप छान लाल येतो. अजून 1-2 मिनटं आपण हे परतून घेऊया छान. टोमॅटो छान शिजला आहे, त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे. आणि आता आपण हे थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमधनं टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात. टोमॅटोची छान मिक्सरला प्युरी करून घेतली आहे आणि आता ही गाळणीने गाळून घेऊया, जेणेकरून त्यात काही टोमॅटोचे तुकडे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील. असं छान गाळणीने आपण हे गाळून घेऊ सगळं. यात सालं जे आहे ते थोडे वरती आले आहे. तर हे काढून टाकणार आहोत आपण. आपल्याला खाली अशी स्मूथ अशी छान पेस्ट मिळाली आहे टोमॅटोची. आता 4-5 काळी मिरी घेणार आहोत, ती आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत. बारीक पावडर करणार आहोत आपण याची. अशी छान बारीक पावडर झाली आहे मी काळ्या मिऱ्याची. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यात थोडं बटर टाकलं आहे. बटर टाकू शकतात किंवा साजूक तुपही टाकू शकतात. मी थोडं बटरच टाकलं आहे. त्यात काळ्या मिरीची पूड जी केली आहे ती टाकून घेणार आहोत आपण. काळ्या मिऱ्याची पूड टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. त्यात जास्त टाकायचं नाही आहे, किंचित टाकायचं थोडंसं. आणि जी प्युरी आपण गाळून घेतली ती टोमॅटोची, ती प्युरी टाकायची नंतर.
याला थोडी उकळी फुटली की यात थोडं मीठ, साखर आणि धना जिरा पावडर टाकून घेणार आहोत आपण. धना पावडर थोडीच टाकायची, जिरा पावडर जास्त टाकायची थोडीशी टेस्टला. थोडं उकळू द्यायचं आहे हे असंच. सूपला थोडा लाटसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतले मी वाटीत, त्यात थोडं पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घेत आहे. आता हे टाकून घेत आहे टोमॅटो सूपमध्ये. सगळ्यात शेवटी यात थोडंसं फ्रेश क्रीम टाकून घेणार आहोत आपण आणि मग हे गरमागरम सूप खाण्यासाठी तयार आहे. क्रीमने याला छान टेस्ट येते आणि सिल्कीपणा पण येतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.